नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण घरगुती आंब्याचे लोणचं कसं तयार करायचं ते शिकणार आहोत। आमच्या घरी एक आंब्याचं झाड आहे आणि यावर्षी त्याला भरपूर आंबे आले होते। हे आंबे खास गोडसर आंबट चव असलेले होते, त्यामुळे त्यापासून लोणचं बनवायचं निर्णय घेतला। हे लोणचं तयार करताना आम्हाला खूप मज्जा आली आणि इतकं छान जमलं की आता आमच्याकडे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला ते आवडू लागलं आहे। चला तर मग बघूया ही प्रक्रिया कशी केली। सर्वप्रथम आम्ही झाडावरील आंबे हाताने आणि काठीच्या मदतीने काळजीपूर्वक तोडले। खाली पडून खराब होणार नाहीत याची विशेष काळजी घेतली। नंतर हे आंबे पावशी किंवा कटरच्या सहाय्याने कापले। कापताना फोडींचा आकार आपल्या पसंतीनुसार लांबट, चौकोनी किंवा अगदी लहान सुद्धा ठेवू शकता। कापलेले आंबे आम्ही स्वच्छ धुवून घेतले व त्यावरील साल व्यवस्थित काढून टाकली। नंतर या फोडी एका मोठ्या परड्यात एकत्रित केल्या। आता पुढची कृती तुमच्या चवीनुसार ठरते। गोड लोणचं हवं असेल तर गूळ वापरून त्यात मिसळता येतो। तिखट लोणचं हवं असेल तर त्यात मोहरीचं पावडर, तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं तेल यांचं मिश्रण तयार करून त्या आंब्यांच्या फोडींमध्ये मिसळावं। सर्व साहित्य व्यवस्थित एकत्रित करून हे मिश्रण चांगलं कालवावं। हे लोणचं ठेवण्यासाठी आम्ही चिनी मातीच्या बरणीचा वापर केला। बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून त्यात हे लोणचं भरलं। बरणी स्वच्छ नसेल तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली। एकदा लोणचं तयार झालं की ते काही दिवसांत आपोआप रस सोडतं आणि 5 ते 6 दिवसांनी खाण्यास योग्य होतं। नीट सांभाळलं तर हे लोणचं वर्षभरही टिकू शकतं। तर अशा पद्धतीनं आमचं घरगुती आंब्याचं लोणचं तयार झालं, चविष्ट, घरचं आणि पारंपरिक। जर तुम्हालाही अशी रेसिपी उपयोगी वाटली असेल तर नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव जरूर शेअर करा। असेच छान छान व्हिडिओ, उपयुक्त माहिती बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।